सावनेर तहसील परिसरामधील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या आजूबाजूला तसेच पाठीमागच्या परिसरामध्ये मोठे गवत आणि काटेरी झाडं वाढली आहेत. मागील 3 ते 4 वर्षांमध्ये कार्यरत असलेल्या तहसीलदारांनी तहसील परिसर साफसफाईकरण केलेली होती. मात्र पुन्हा 3 ते 4 वर्षांपासून त्याच भूमी अभिलेख कार्यालयाच्या आजूबाजूला झाडे आणि काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दरम्यान 10 ते 12 दिवसांपूर्वी एक विषारी नाग त्या कचरा आणि गवत झाडांमधून दिसून आला. तो विषारी नाग पाहून कर्मचारी तथा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्या विषारी नागाचा अनेक नागरिकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. NTVच्या प्रतिनिधीने ही बातमी आणि सत्य बाहेर काढलं असून घटनास्थळी जाऊन त्या परिसराची पाहणी केली असता तिथे मोठी झाडं वाढली आहेत. शासन आणि प्रशासनानं तात्काळ तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर तसेच तहसील परिसरातील मोकळ्या जागेची सफाई करावी अशी स्थानिक नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची मागणी आता जोर धरत आहे. रुपेश हरिहरजी बावनकर, मुक्काम नांदागोमुख, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर. आज मी सावनेर या गावाला आलो आहे. तर तहसील कार्यालयामध्ये आलो ते तिथं भूमी अभिलेखच्या साईडनं बघितलं की खूप सारा कचरा होता. त्या कचऱ्यापाशी खूप सारे असे धूळ साठला आणि तिथे अर्जनीस बसल्या. त्या अर्जनीसकडे जाता येत नाही. अर्जनीसपाशी जायला त्रास आपल्याला जातात आणि खूप अशा हे काटेरी झाडाचे इथे झाड आहे खूप सारे. आपल्याला खूप त्रास होतात. आणि काही दिवसापूर्वी मला या जागेवर सरप वगैरे दिसला होता. खूप मोठा असा सरप होता, पण ते अर्जनीस या ठिकाणी दांधरून गेले होते. पण त्या अर्जनीसला भूमी अभिलेखाकडे किंवा आपल्या तहसीलदाराकडे सगळ्याकडे अर्ज दिला या जागेसाठी, पण याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. माझी एवढीच विनंती आहे की या तहसील कार्यालयातली जागा भूमी अभिलेखच्या मागची लवकरात लवकर साफ करावी, एवढी माझी तुम्हाला नम्रताची विनंती आहे. धन्यवाद. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.